हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. संडे मॉर्निंग झाली आहे, मस्त रुटीनला सुद्धा सुरुवात झाली आहे. आमच्यासाठी चहा करते आणि राहुलला दूध देणार आहे. किचन मधलं सगळं आवरून झालंय आणि आता मी जरा बाकीचं थोडंसं बेडरूम वगैरे सगळं आवरून घेणार आहे. नाश्ता करायचा आहे, पण आता जस्ट चहा झालाय, सो म्हटलं तोपर्यंत बाकीचं सगळं आवरून होईल. आणि थोडंसं कामानिमित्त बाहेर सुद्धा जायचंय, पण आधी घरातलं सगळं छान सेट करते. माझं एक असतं, कुठेही बाहेर जायचं असेल किंवा इवन रुटीनमध्ये सुद्धा रुटीनची कामं सोडून जर काही दुसरी कामं असतील, पण त्याआधी घरातली कामं आवरल्याशिवाय मी कुठे बाहेर जातच नाही. आत्ता पण पुष्करचं मला होतं की अंकिता तू तुझी कामं आधी आवरून घे, कारण त्याला माहिती आहे की मी हे आवरल्याशिवाय बाहेर नाही जाणार. थोडंसं आणि माझ्या सासूबाईंचं सुद्धा हे असतं आणि मला वाटतं तीच सवय आता मला लागली आहे की अंकिता बाहेर जाताना आधी घरातलं सगळं आपण आवरून घेऊया, म्हणजे बाहेर आपण बिंदास जाऊ शकतो. नाही तर मग कधीतरी गेलं की असं होतं, अरे आज घरातली कामं झाली नाही आहेत, आज राहिली आहेत, आणि मग आल्यानंतर आपण दमून आलेलो असतो आणि परत तो कामांचा एवढा डोंगर असतो. त्याच्यामुळे पटकन सगळं आवरून घर छान टापटीप ठेवलं की आपण बाहेर जायला मोकळे. हे देऊ आता ऑरेंज कलर, डार्क येलो कलर. बाहेर गेला बा इथे थोडा. मगाशी जे मी कामांचं बोलले, मग अगदीच जर त्यात कधी इमर्जन्सी असेल किंवा सकाळी जर लवकर कुठे बाहेर जायचं असेल तर ऑब्व्हियस आहे ती कामं जरा बाजूला ठेवूनच आपल्याला जायला लागतं, कारण आपल्याकडे काही दुसरा पर्याय नसतो. आणि आता मी ब्रेकफास्टला आज करणार आहे साबुदाण्याची खिचडी. त्याची तयारी इथे सगळी घेतली आहे. पुन्हा चहा प्यायला बसलोय, पण हा संध्याकाळचा चहा पितोय. सकाळचा जो प्लॅन होता त्यात आमचा थोडासा चेंज झालाय, कारण नाश्ता करून झाल्यानंतर पुष्करला थोडंसं असं सर्दी कफ वाटायला लागलेलं, त्याच्यामुळे आम्ही तेव्हा बाहेर नाही पडलो. मग जरा धावपळ झाली, कारण थोडंसं प्लॅनमध्ये कधी चेंज झाला की आपली थोडीशी धावपळ होते. त्यामुळे लंच थोडीशी रेस्ट केली आणि आता पुन्हा गरम गरम मस्त चहा पितोय. आणि बघा ना कसं असतं, असं आपल्याला वाटतं लाईफ आपलं लूपमध्ये फिरतंय. सकाळचा चहा, संध्याकाळचा चहा, लंच, डिनर, रुटीन, सॅटर्डे संडेच्या सुट्ट्या, परत उद्यापासून रुटीन, परत सॅटर्डे संडेची सुट्टी. त्याच्यामुळे एका अशा वर्तुळात आपण फिरतोय असं वाटतंय. आणि मग कधीतरी असं होतं की अरे आता काय करूया आपण. सो बघूया, जसं सकाळी म्हटलं की थोडीशी कामं आहेत त्यासाठी बाहेर जायचंय. सो लेट्स सी व्हॉट्स नेक्स्ट.
जसं तुम्ही मगाशी बघितलं की आम्ही बाहेर पडलो होतो. जी 2-3 कामं होती मेन करायची होती ती सगळी झाली आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल राहूला घेऊन आम्ही गेलेलो गार्डनमध्ये आणि मग नंतर म्हटलं आता काय करूया. सो आता आम्ही जातो लॉंग ड्राईव्हला. सो स्टे ट्यून्ड. हे काय आणलंय? चॉपर. अच्छा इथे विळी किंवा आपलं चॉपर काहीच नव्हतं ना. अच्छा अच्छा. ते जरा पण आता सगळ्यात त्याला चिकट पडते त्या काढते जरा. फायनली घरी पोहोचलेलो आहोत. छान फ्रेश सुद्धा झालोत. खरं तर आज बाहेर पडणार नव्हतो कारण जसं मगाशी म्हटलं की पुष्करला जरा सर्दी खोकल्याचा त्रास होतोय आणि आज पाऊससुद्धा खूप पडतोय. पण राहूचं थोडंसं होतं की मला घरात कंटाळा आलाय, मला कुठेतरी जायचं आहे थोडंसं फिरायला. म्हटलं ठीक आहे, जरा 2-3 जसं म्हटलं की कामंसुद्धा होती. म्हटलं जरा त्यानिमित्ताने जरा बाहेर पडूया. सो त्यालासुद्धा जरा छान फिरवून आणलंय. राहू, तुझा हा गट्टू इथेच राहिला. त्याला घरीच ठेवलंस आज तू. घेऊन नाही आलास आपल्या बरोबर त्याला. अरे तुम्ही घ्यायचं होतं कारण पण तुझा फ्रेंड आहे ना तो. नाही मग तुमच्यासाठी पण आणलंय. बरं ठीक आम्ही आहे. खेळू त्याच्याशी. नाही बिचारा आज तो म्हणाला असेल अरे राहू मला बाहेर फिरायला नाही घेऊन गेला राहू बरोबर. अगं मला मी विसरला. अंकिता, ते कफ सिरप कुठे ठेवलंय? तिथे ओट्यावरतीच होतं. तुला मी एक काम करते, गरम पाणी पण देते, पण त्या आधी तू कफ सिरप घे. गरम पाण्यात घ्यायचंय की असंच? नाही, हे नुसतं घ्यायचंय आणि त्याच्यावर गरम पाणी पी. अच्छा. असं कोमट सर जरा असं. हा, मला वाटलं गरम पाण्यात घ्यायचंय. ते डायरेक्ट घ्यायचंय? डायरेक्ट 2 चमचे डायरेक्ट. तर जसं अंकिताने सांगितलं, कालपासूनच मला थोडासा कफ आणि थ्रोट इन्फेक्शनचा त्रास होतोय. सो आता मी ते कफ सिरप घेतो, म्हणजे बरं वाटेल. आणि गेले 1-2 दिवस थंड पाणी सुद्धा प्यायलं जातंय. मे बी त्याच्यामुळे सुद्धा झालं असेल. आणि क्लायमेट चेंज सुद्धा, मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ऊन येतंय. सो बघूया आता, ते सगळे उपचार करून बघतो. घरगुती उपचार, गरम पाणी, कोमट पाणी आणि थोडंसं कफ सिरप. बघूया बरं वाटतं का ते. काय म्हणतेस? आवाज तसा येतोय ना, डल येतोय थोडा आवाज ना. थोडासा होईल त्रास. थोडासा आवाज पण तुम्हाला डल येत असेल. तुला असं इरिटेशन होतंय का किंवा हा, थ्रोट इन्फेक्शन. हा, थ्रोट होतंय का? नाही, असं इरिटेशन होतं ना थ्रोट मध्ये, तसं जाणवतं. एवढं बस मला वाटतं झालंय कोमट. सिरप घेतलंस का? हो, घेतला ना. आता हे घे जरा तू. जास्त गरम हो बघ पिऊ. थोडं गरम. तर असा होता आजचा आमचा संडे. आज दिवसभरात सकाळपासून आम्ही काय काय केलेलं आहे हे थोडं थोडं तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. खरं तर आज आमचा प्लॅन होता की आपण आराम करूया कारण पुष्करची सुद्धा थोडीशी तब्येत बरी नाही आहे. सो म्हटलं स्वतःसाठी थोडासा वेळ देऊया. पण राहू आहे घरात, लहान मूल आहे आणि मला असं वाटतं की आपले जरी काही प्लॅन्स असतील तरी त्या मुलांचे कधीतरी मूड्स चेंज होतात आणि मला असं वाटतं आपण प्रत्येक पॅरेंट्सच मुलांच्या मनानुसार थोडंसं करत असतो. अगदीच जर काही अडचण असेल तर आपण त्यांना समजवतो, मुलं सुद्धा ऐकतात. पण कधीतरी त्यांचे सुद्धा मूड्स असतात, थोडेसे क्रँकी होतात किंवा नाही आज मला इथे जावंसं वाटतंय असं होतं. सो आज आमच्याकडे राहूचं सुद्धा थोडंसं असं होतं की नाही मला कुठेतरी जायचं आहे. असं म्हटलं जाऊ दे त्याला आपण कुठेतरी घेऊन जाऊया, म्हणून त्याला आज आम्ही गार्डनमध्ये घेऊन गेलेलो. सो असा आजचा दिवस मस्त स्पेंड झाला आहे आणि आमचं हे सगळं पुष्करला गरम पाणी देईपर्यंत वगैरे राहू तर झोपून गेला आहे. मला सुद्धा थोडंसं एडिटिंगला बसायचं आहे आणि आज हा व्लॉग मी इथेच थांबवते आहे. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.